राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी कर्जमाफीची प्रतीक्षा होती, मात्र आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विमा योजनेस अल्प प्रतिसाद। शासनाने 14 ऑगस्टपर्यंत दिली मुदतवाढ। राज्यभरातील शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे। पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती, अखेर ती बातमी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। गत वर्षीच्या पीक विम्यापासून जे शेतकरी वंचित होते, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थकीत असलेली रक्कम आता जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। वादळी वाऱ्यासह पाऊस होणार, प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज। शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यभरामध्ये वादळी वाऱ्यासह आता पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा। अखेर प्रतीक्षा संपली, 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख वेळ जाहीर झाली आहे। नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार, पुढे पाहूया। ई-पीक पाहणीसाठी 45 दिवसाचा कालावधी। खरीपासह रब्बी उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर। शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान। एकाच कुटुंबामध्ये चक्क तिघी चौकी लाडक्या बहिणी, पत्ता आता कट होणार। एकाच कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। बळीराजाकडील सोयाबीन संपले, बाजारामध्ये 300 रुपयांनी दरवाढ। मागणी वाढल्याचा परिणाम, नवीन हंगामाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जूनमधील पीक नुकसानीच्या मदतीसाठी हवे 5 कोटी रुपये। विभागीय स्तरावर निधी मागणीचा अहवाल सादर, लवकरच मिळणार शेतकऱ्यांना दिलासा। खरीप हंगाम धोक्यात, पिकांनी टाकल्या माना। एकीकडे पाऊस गायब तर दुसरीकडे कीड रोगाचा हल्ला, शेतकरी संकटात। राज्यातील 225 तालुक्यामध्ये कमी पाऊस, पिकांची अवकाळी। 130 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक। सध्या तरी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम। कांदा चाळ अनुदानामध्ये वाढ करावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी पाहायला मिळत आहे। कांदा चाळीच्या अनुदानामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत वाढ करावी अशी मागणी सध्या आता शासनाकडे करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, शासनाकडून भरपाईची घोषणा। 15 कोटींची मदत जाहीर, शेतकऱ्यांना दिलासा। नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शासनाकडून आता भरपाईची घोषणा झाली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। सध्या तरी यामध्ये आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 15 कोटींची मदत जाहीर केली असून ही रक्कम आता थेट धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यामध्ये आली असून याच समितीमार्फत फक्त गरजू आणि खऱ्या अर्थाने अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे। विहिरीसाठी राज्य सरकारकडून मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। नव्या विहिरींसाठी राज्य सरकारकडून आता 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्याचे देखील आवाहन केले जात आहे।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी मोठ्या उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी समिती स्थापन करण्यामध्ये आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. शेतकऱ्यांसाठी योजनांच्या अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित करणार कृषी मंत्री भरणे. शेतकऱ्यांसाठी योजनांच्या अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित करणार असल्याची कृषी मंत्री भरणे यांची माहिती. जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार रक्कम शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची गरज होती. नुकसान भरपाई कधी मिळणार अशी विचारणा वारंवार केली जात होती आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 13 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता वर्ग केली जाणार आहे. 1.5 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी. हिंगोली जिल्ह्यातील चित्र. रास्ताभाव दुकान स्तरावर ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया मेरा ई-केवायसी ॲपवरही करता येणार आहे. ई-केवायसी रेशनच्या लाभासाठी लाभार्थ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. केवायसी केले तरच आता रेशनचा लाभ देण्यामध्ये येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटकामध्ये ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ. साखरेच्या उत्पादनामध्ये 18% वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये ऊस लागवड क्षेत्रामध्ये आता चांगलीच वाढ होत असल्याचे चित्र. सोयाबीन क्षेत्रामध्ये यंदा 5 ते 7% घट. देशामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 7 लाख हेक्टरने क्षेत्र कमी झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे यंदा जरा कल कमी असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डीबीटीद्वारे आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वाची माहिती. फक्त गरजू शेतकऱ्यांचीच होणार कर्जमाफी. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की मोठे फार्म हाऊस उभारणाऱ्या व उच्च आर्थिक क्षमतेच्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला माफ करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. फक्त आता या ठिकाणी गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येणार असल्याची मंत्र्यांची माहिती. नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली असून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचबरोबर आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहत आहात कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या तरी आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 1,05,147 शेतकऱ्यांसाठी 85,67,08,000 रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पीक विमा योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ई-पीक पाहणी करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान. सुधारित पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अतिशय कमी सहभाग नोंदवला असल्यामुळे आता मुदतवाढ देण्यामध्ये आली असून राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर ई-पीक पाहणीला देखील सुरुवात झाली असून ई-पीक पाहणी करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित कामे पूर्ण करणार. नाना विखे पाटील यांची माहिती. नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंसाधन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले असल्याचे पाहायला मिळाले.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळणार. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना देखील हप्त्याची गरज आहे. कांदा निर्यातीबाबत तातडीने धोरणात्मक उपाययोजना राबवा. कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीबाबत तातडीने उपाययोजना राबवा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. बीड जिल्ह्यामध्ये यंदा तब्बल 50% शेतकऱ्यांची घट. बोगसगिरीला लगाम लावण्याचा देखील परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली असली तरी शेतकऱ्यांना वारंवार योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता 8 ऑगस्ट रोजी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी थेट महिलांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार. खरीप आणि रब्बी पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थकीत असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. खरीप आणि रब्बी पीक विमा 2024 थकीत अशी रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होत आहे. विदर्भ मराठवाड्याला पावसाचा अलर्ट. येत्या 4 दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन होणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अलर्ट पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र. टोमॅटोच्या दरामध्ये तेजी. हिरवी मिरची टिकून केळीला देखील उठाव. कोथिंबीर नरमली तर तुरीचा बाजारभाव दबावत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या बाजारामध्ये आता टोमॅटोच्या दरामध्ये चांगलीच तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे. तुरीचा दर सध्या दबावतच असल्याचे चित्र. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे. अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्यावा. त्याचबरोबर तुमचा जिल्हा तुमचा तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.